नमस्कार. अकोला बुलढाणा संयुक्त बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अकोला आणि बुलढाणा परिसरातील काही ताज्या घटनांसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभी एक नजर ठळक बातम्यांवर. News headlines brought to you by Marcus, the ready-made multi-branded showroom, LRT College Road near Mr. Denim Menswear, Ratanlal Plot, Akola. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव बसनं दुचाकीला दिली धडक. या अपघातात दुचाकीस्वार तिघांचा घटनास्थळीच मृत्यू. तरुण मुलांच्या मृत्यूनं कुटुंबांमध्ये शोककळा. एक दिवसाचं नवजात स्त्री जातीचं अर्भक फेकून दिल्याचं धक्कादायक वास्तव उघडकीला. विविध शंका कुशंकांना फुटलं पेव. आणि बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात एका उभ्या कारमधून 5 लाख रुपयांची बॅग अज्ञात चोरट्यानं केली लंपास. आता सविस्तर वृत्त. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील वडनेर भुलजी इथं एका भरधाव बसनं दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील वडनेर भुलजी इथं एका भरधाव लक्झरी बसनं दुचाकीला जबर धडक दिली. रात्री 12 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात 3 तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. स्वप्नील करणकार वयवर्ष 27, गोपाल शालिकराणे वयवर्ष 34 आणि आकाश राजू आखाडे अशी मृत युवकांची नावे आहे. हे तिघेही आपल्या दुचाकीनं नांदुऱ्याच्या दिशेनं जात होते. यावेळी मलकापूरहून येणाऱ्या भरधाव खासगी ट्रॅव्हल्स बसनं त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात स्वप्नील आणि गोपाल यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर आकाश राजू आखाडे हा गंभीर जखमी झाला. या अपघाताबाबत तात्काळ पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जखमीला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं, मात्र आकाशचा रुग्णवाहिकेतच मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास पोलीस करत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील लखपती गल्ली परिसरात अवघ्या एका दिवसाच्या नवजात बालिकेला रस्त्यावर फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. या प्रकरणी अनेक शंकाकुशंकांना पेव फुटलं असून पोलीस पुढील तपास करत आहेत. एका आईनं आपल्या एका दिवसाच्या पोटच्या जिवंत अर्भकाला बेवारस फेकून दिल्याचा निर्दयी प्रकार शेगावात समोर आला आहे. शेगाव शहरातील रेल्वे रुळावर लागून असलेल्या लखपती गल्लीमध्ये रस्त्याच्या कडेला स्त्री जातीचं अर्भक नागरिकांना आढळून आलं. याबाबत तात्काळ पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतक नवजात अर्भकाचा मृतदेह ताब्यात घेतला. उल्लेखनीय म्हणजे या एका दिवसीय अर्भकाचा एक पाय कापलेल्या स्थितीत आढळून आला. सदर अर्भकाला रात्री टाकून दिल्यानंतर कुत्र्यांनी पाय खाल्ला असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अनैतिक संबंधातून ही बालिका जन्माला आल्यानं तिला निर्जन स्थळी फेकून दिले असावे असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या संदर्भात माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात एका कारमधून 5 लाख रुपयांची बॅग लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. खामगाव येथील विजय चोपडे यांची 5 लाखांची बॅग अज्ञात चोरट्यांनी कारमधून लंपास केल्याची घटना घडली आहे. विजय चोपडे हे आपल्या कारनं मळा घाटपुरी इथं जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान जय माता दी रबर स्टॅम्प दुकानाजवळ नातेवाईक दिसल्यानं त्यांच्याशी बोलण्यासाठी ते कारमधून उतरले. यावेळी अज्ञात चोरट्यानं संधी साधून 5 लाख रुपये रोख रक्कम असलेली काळ्या रंगाची बॅग त्यांच्या कारमधून लंपास केली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे. अकोला शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 102 रुग्णवाहिका चालकांनी धरणे आंदोलन पुकारलंय. त्यांच्या विविध मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं. गेल्या 6 महिन्यापासून 102 रुग्णवाहिका चालकांना थकबाकी वेतन अदा करण्यात आलं नाही. तसेच वाहन चालक गणेश चांभारे यांची कुठल्याही प्रकारची चूक नसताना देखील बेकायदेशीर नोटीस देण्यात आला. यापूर्वी त्यांनी पत्राद्वारे कळवले असून त्या पत्राचे कुठल्याही प्रकारचे उत्तर मिळाले नाही. त्यांना पूर्वी 200 रुपये मोबाईल रिचार्ज सरकारमार्फत मिळत असून ते 102 रुग्णवाहिका चालकांना आता मिळत नाही किंवा कोणत्याही प्रकारची पेमेंट स्लिप आणि भत्ता
रुग्णवाहिका चालकांना मिळत नाही। यामुळे रुग्णवाहिका चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन पुकारत आपल्या विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं। अकोला शहरात क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या 148व्या जयंतीनिमित्त मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीत आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला। रॅलीची सुरुवात कौलखेड चौकापासून शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हारार्पण करून करण्यात आली। तर ही रॅली शहरातील रिंग रोड, तुकाराम चौक, इन्कम टॅक्स चौक, बस स्टँड, गांधी रोड, जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गाने मार्गस्थ होत अशोक वाटिका इथं रॅलीचा समारोप करण्यात आला। यावेळी जिल्ह्यातील सर्व आदिवासी पोट जातीच्या वतीनं स्थापित सकल आदिवासी एकता महासंघाचे पदाधिकारी सहभागी झाले होते। अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात शेतकऱ्यांनी खरीपात पेरलेल्या तुरीच्या पिकाला कमी पावसाचा तडाखा बसलाय। मात्र तरीही हे पीक बहरात असून तुरीच्या शेतात कळी आणि फुलांनी पिवळा शालू पांघरल्याचं चित्र आहे। मात्र हवामानाच्या बदलामुळे या पिकावरही किडीचा प्रादुर्भाव वाढीला लागलाय। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली खरीपातील कापूस, मका, सोयाबीन आणि इतर नगदी पैसा देणारी पिके हातातून गेली। त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत मोठी वाढ झाली आहे। मात्र शेवटी झालेल्या पावसामुळे तूर पिकाला फायदा झाला असून हे पीक सध्या चांगलंच बहरलंय। यातून किमान आधार मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा आहे। मात्र हवामान बदलामुळे या पिकावरही किडीचा प्रादुर्भाव वाढत असून शेतकरी चिंतेत सापडलाय। पीक वाचवण्यासाठी अनेक शेतकरी महागड्या औषधांची, कीटकनाशकांची फवारणी करत आहे। किडीपासून तुरीचं संरक्षण करण्यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सल्ला दिला जातोय। अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात महिला मारहाण आणि विनयभंग प्रकरणी पोलिसांनी 2 जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे। या संदर्भात पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार प्रिया निलेश सुरजुसे ही महिला घरासमोर कपडे धुत असताना दोघांनी महिलेस शिवीगाळ करून छेडछाड करत विनयभंग केला। तसेच फिर्यादीच्या भावाला सुद्धा मारहाण केली। सदर प्रकरणी प्रिया निलेश सुरजुसे हिनं पोलिसात तक्रार दाखल केली। पोलिसांनी दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे। यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात। पापा, इतनी बारिश में बाहर कहाँ जा रहे हो? अरे बेटा, वो अपने यूसीएन का रिचार्ज करवाने जा रहा हूँ। अरे पापा, रिचार्ज के लिए यूसीएन की ऑनलाइन रिचार्ज की सुविधा उपलब्ध है। हाँ, क्या बात कर रही हो? हाँ पापा, आप फोन पे, गूगल पे, पेटीएम ऐसे किसी भी यूपीआई ऐप से ऑनलाइन रिचार्ज कर सकते हैं और आपके द्वारा किया गया पेमेंट आपके केबल सर्विस प्रोवाइडर तक इमीडिएट पहुंच जाएगा। और तो और भारत सरकार ने भी अब 5,000 से ज्यादा के पेमेंट को ऑनलाइन अनिवार्य कर दिया है। अब ऑनलाइन रिचार्ज से यूसीएन का हर पेमेंट होगा आसान और बेहतर। तो डिजिटल तकनीक चुने और हमें सहकार्य करें। विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत। सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत वंचित बहुजन आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते पराग गवई यांनी गेल्या 20 दिवसात 15 अनोळखी मृतदेहांवर स्वखर्चातून अंत्यसंस्कार केले। त्यांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे। सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत वंचित बहुजन आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते पराग गवई यांनी गेल्या 20 दिवसात 15 अनोळखी मृतदेहांवर स्वखर्चातून अंत्यसंस्कार केले। या सर्व अनोळखी मृतदेहांच्या नातेवाईकांचा पोलीस विभागानं शोध घेतला, परंतु कोणीही मिळालं नाही। ही बाब पोलीस विभागाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ता वंचित बहुजन आघाडीचे पराग गवई यांना प्राप्त झाली। यावेळी पराग गवई यांनी पुढाकार घेत या 15ही मृतदेहांवर विधिवत अंत्यसंस्कार केले। यावेळी डॉक्टर, प्राध्यापक प्रसन्नजित गवई, संजय नाईक, सुभाष नरवाडे, निलेश काळंके, अविनाश वानखेडे यांच्यासह पराग गवई यांची संपूर्ण चमू उपस्थित होते। अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील आमदार नितीन देशमुख यांनी दिवाळीनिमित्त आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना साहित्याचं वाटप केलं।
बाळापूर तालुक्यातील देगाव सर्कलमधील विविध गावांमध्ये आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना साडीचोळीचं वितरण करण्यात आलं. आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना दीपावली साजरी करता यावी या उदात्त हेतूनं आमदार नितीन देशमुख यांनी घराघरापर्यंत साहित्य पोहोचविले. साहित्य मिळालेल्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. समाजातील आत्महत्याग्रस्त कुटुंब, अपंग, आर्थिक दुर्बल घटक तसेच विधवा, अनाथ आदींना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं. यावेळी आमदार नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रमुख ज्ञानेश्वर म्हैसने, बाळासाहेब लांडे, जगन्नाथ पाटील, वामनराव मते, दीपक घुगरे, शरद लांडे आदींची उपस्थिती होती. अकोल्यात राहणाऱ्या एका विवाहित महिलेनं आपल्या सासरच्या लोकांच्या विरोधात शारीरिक आणि मानसिक छळाची तक्रार दाखल केली आहे. तिच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अनुराधा रणजित वानखेडे वय वर्षे 22 हिच्या तक्रारीनुसार जुलै 2022 मध्ये मोठी उंबरीतील रणजित वानखेडे याच्याशी तिचं लग्न झालं. लग्नानंतर काही महिने सुरळीत गेल्यानंतर पती बँकेत नसून शेती व्यवसाय करतो. तसंच पुण्यात प्लॉट नाही, शेतीही जास्त नाही ही बाब विवाहितेला समजली. तसंच पती दारू पिऊन घरी यायचा. याबाबत सासू सासऱ्यांना सांगितल्यावर ते शिवीगाळ करायचे. पतीच्या नोकरीबद्दल विचारले तर पती, सासरे, नणंद हे बँकेत नोकरी कायम करण्यासाठी 5 लाख रुपये भरावे लागतात, ते घेऊन ये असा तगादा लावू लागले. विवाहितेनं पैसे आणण्यास नकार दिल्यानं तिला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असा आरोप तिनं तक्रारीत नमूद केला आहे. लग्न जुळवण्यासाठी मुलगा बँकेत असून त्याच्या नावावर 11 एकर शेती, पुण्यात प्लॉट असल्याचं सांगण्यात आलं. मात्र त्यांनी विवाहिता आणि माहेरकडील लोकांना खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय. महिलेचा पती रणजित वानखेडे, सासू नंदाताई वानखेडे, सासरे देवलाल वानखेडे, नणंद आणि चुलत जेठ श्रीकृष्ण पांडुरंग वानखेडे यांनी विवाहितेला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. या प्रकरणात खदान पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. अकोला जिल्हा वाईन बार असोसिएशननं 5% वॅटच्या विरोधात एल्गार पुकारलाय. जिल्ह्यातील बार मालकांनी गुरुवारी सर्व वाईन बार बंद ठेवून अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. या मोर्चात कर्मचाऱ्यांसह वाईन बार संचालकांनी सहभाग घेतला होता. राज्य शासनानं नोव्हेंबर महिन्यापासून बार आणि परमिट रूमवर वॅट टॅक्स 5%वरून 10%वर केला आहे. ही करवाढ बार उद्योगासाठी घातक असून रेस्टॉरंट आणि परमिट रूम उद्योगाची कंबरमोड मोडणारी आहे. त्यामुळे राज्य शासनानं करवाढीचा निर्णय रद्द करावा अशी मागणी यावेळी असोसिएशनद्वारे करण्यात आली. राज्य शासनानं करवाढ बार असोसिएशनला विश्वासात न घेता केली आहे असाही आरोप यावेळी करण्यात आला. शासनाच्या धोरणाचा निषेध म्हणून अकोला शहर आणि परिसरातील वाईन बार बंद ठेवण्यात आले होते. 1 नोव्हेंबरपासून महाराष्ट्र शासनाने पूर्ण महाराष्ट्रातील बारवाल्यांना 18 ते 20 हजार बारवाले आहेत, यांच्यावर वॅट टॅक्स लावलेला आहे. 5% वॅट वाढलेला आहे. पहिलेच बारवाले हा टॅक्स भरू नव्हते शकत. याच्या आधी पहिले कोरोना, त्याच्या आधी हायकोर्टाच्या निर्णयानुसार आमचे बार बंद होते. आम्ही फार अडचणीत होतो. पण अजूनही या शासनाने आमच्यावर 5% वाढीव कर लादल्यामुळे आमचे बार चालवणे मुश्किल होणार आहे. म्हणून आम्ही शासनाला व कलेक्टर साहेबांना विनंती करतो की त्यांनी हा वॅट कर रद्द करावा. अल्पवयीन मुलांकडून डोंबारीचं कर्तब दाखवणारा धोकादायक खेळ अकोला जिल्ह्यातील काही ठिकाणी सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे या धोकादायक खेळातून 2 बालकांची सुटका करण्यात आली. माना पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या मुधापूर गावात 2 अल्पवयीन बालकांकडून 30 ते 40 फूट उंच दोरीवर चालण्याचे कर्तब तसंच रिंगणातून हाती कशाचाही आधार न घेता कर्तब दाखवण्याचा डोंबारीचा खेळ सुरू असल्याची माहिती कम्युनिटी सोशल वर्कर ISW अकोला रवींद्र सावरकर यांना मिळाली होती. बालकांची या धोकादायक खेळातून सुटका करण्यासाठी ऑपरेशन सुरू करण्यात आलं. माना पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. त्यानंतर संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक 8 वर्षांची बालिका आणि 15 वर्षांचा बालक डोंबारीचे कर्तब दाखवत असल्याचं आढळून आलं. तर त्यांनी दाखवलेल्या कर्तबगारीचे पैसे एक महिला लोकांकडून गोळा करत होती. या मुलांना रेस्क्यू करून त्यांची विचारपूस करण्यात आली असता बालकांची आईच मुलांकडून असे धोकादायक कर्तब करून घेत असल्याचं निष्पन्न झालं. दोन्ही बालक कधीच शाळेत गेले नसून शिक्षणापासून वंचित असल्याचं निदर्शनास आलं. या प्रकरणाची पोलीस ठाण्याला नोंद करून आईला समज देण्यात आली आणि नंतर मुलांकडून असे कुठलेही धोकादायक कर्तब दाखवणारे खेळ करून घेणार नाही असं तिच्याकडून हमीपत्र लिहून घेण्यात आलं. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. News headlines brought to you by Marcus, the ready-made multi-branded showroom, LRT College Road near Mr. Denim Menswear, Ratanlal Plot, Akola. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव बसनं दुचाकीला दिली धडक. या अपघातात दुचाकीस्वार 3घांचा घटनास्थळीच मृत्यू. तरुण मुलांच्या मृत्यूनं कुटुंबांमध्ये शोककळा. एक दिवसाचं नवजात स्त्री जातीचं अर्भक फेकून दिल्याचं धक्कादायक वास्तव उघडकीला. विविध शंका कुशंकांना फुटलं पेव.
आणि बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात एका उभ्या कारमधून 5 लाख रुपयांची बॅग अज्ञात चोरट्यानं केली लंपास. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.